झाला, आज तो अस्तित्वात आहे असं आपल्याला दिसत नाही, पण तुकाराम महाराजांचा सेतू मात्र अभंग राहिलेला आहे. कारण तो अजूनही तुम्हा आम्हाला सगळ्यांना जोडण्याची गोष्ट करतोय. म्हणून हा जो काय तुकोबारायांचा सेतू आहे, त्यांनी जो या भवसागरावरती बांधलेला आहे, तो सेतू आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि त्याचं वर्णन निळोबारायांनी केलेलं आहे. निळोबाराय म्हणतात की तुकाराम महाराजांनी असा सेतू बांधलेला आहे की तो भवसागरावरचा सेतू आहे आणि त्या सेवी होते. त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलंय की तुका निर्मित सेतू वरुणी मीही आलो ख्रिस्त चरणी. तुकाराम महाराजांनी निर्माण केलेल्या सेतूवर्ण मी ख्रिस्ताच्या चरणी गेलो. म्हणजे वारकरी परंपरा आणि ख्रिश्चन धर्म यांच्यामधला सेतू जर कोण असेल तर रेवरंड टिळक सांगतात की तुकाराम महाराज हा आमचा सेतू आहे. तेव्हा ही सेतू बांधण्याची किंवा पूल बांधण्याची जी गोष्ट आहे ती फार महत्वाची आहे. असा सेतू या महाराष्ट्राच्या मातीमध्ये 13व्या शतकामध्ये 12व्या शतकामध्ये महानुभाव संप्रदायानं आणि वारकरी संप्रदायानं बांधलेला होता. आणि या दोन्हीमध्ये एक प्रकारचं साम्य आहे. म्हणजे या दोन्ही संप्रदायांनी लोकभाषेचा पुरस्कार केलेला आहे. त्या काळामध्ये धर्माची भाषा ही संस्कृत होती. संस्कृत शिवाय इतर कोणत्याही भाषेमध्ये धर्माचं ज्ञान सांगितलं जात नव्हतं. आणि ही संस्कृतची भाषा सुद्धा फक्त काही मुठभर लोकांना कळत होती. पण त्याच्या विरुद्धचं बंड एका अर्थाने सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं आणि त्यांनी मराठी या लोकभाषेतनं धर्माचं ज्ञान सांगितलं. त्यांनी जे काही धर्माचं ज्ञान सांगितलं ते कुठे लिहून ठेवलं नाही. त्यांनी काही सूत्रपाठ नावाचा ग्रंथ लिहून आपली सूत्र सांगितली नाही. सहज आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने, वेगवेगळ्या घटनांच्या निमित्ताने वेगवेगळे दृष्टांत सांगून आपलं तत्वज्ञान सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सांगितलं. आणि त्यांचं उत्तरपंथी गमन झाल्यानंतरच्या काळामध्ये ते ग्रंथित करण्यात आलं आणि लीळा चरित्राच्या माध्यमातून 700-800 वर्ष या महाराष्ट्राच्या आणि आजूबाजूच्या सगळ्या जिथं जिथं म्हणून हा महानुभाव संप्रदाय गेला त्या त्या ठिकाणी लीळा चरित्राच्या माध्यमातून सर्वज्ञ चक्रधर स्वामींचे विचार पोहोचलेले आहे. पण स्वामींनी असं काही कुठे लिहून ठेवलेले नव्हते. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकविती असं तुकाराम महाराजांचं वचन आहे. ते सहज बोलतात आणि आपल्या आचरणातनं समोरच्या माणसाला चांगला धडा देतात. ते काय नुसते सांगणारे नाहीत, त्याच्यानुसार आचरण करून दाखवणारे आहे. एखादी गोष्ट नुसती सांगणं वेगळं आणि त्याच्यानुसार आचरण करून दाखवणं वेगळं. संत असतील किंवा चक्रधर स्वामी किंवा महात्मा बसवण्णा किंवा तथागत गौतम बुद्ध किंवा अलीकडच्या काळातले महात्मा ज्योतिबा फुले असू द्या, शाहू महाराज असू द्या, बाबासाहेब आंबेडकर असू द्या, साने गुरुजी असू द्या, गाडगे बाबा असू द्या, ही जी काही महान माणसं होऊन गेली त्यांनी आपल्या आचरणातनं समोरच्या लोकांना धडा दिलेला आहे. म्हणून त्यांचं जीवनचरित्र सुद्धा महत्वाचं आहे. माझे आजोबा सद्गुरू भोजलिंग महाराज नेहमी त्यांच्या कीर्तनामध्ये एक उदाहरण सांगायचे की लोकांना सवय असते कीर्तनामधनं, प्रवचनांमधनं, व्याख्यानांमधनं लोकांना उपदेश करायचा, पण प्रत्यक्ष त्याचं आचरण करतीलच असं नाही. एका महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की श्रावण महिन्यात वांग खायचं नाही, अजिबात खायचं नाही. म्हटले 1 महिना खाल्लं नाही म्हणजे काय मरतंय काय म्हणले. लोकांना पण भारी वाटलं, श्रावण महिन्यात वांग खायचं नाही सगळ्यांनी ठरवलं. पण त्या सगळ्या समुदायामध्ये एक माऊली हुशार होती. तिला असं वाटलं की या महाराजांची आपण परीक्षा घ्यावी. आणि त्या बाईनं कीर्तन सुटल्यानंतर महाराजांच्या पायावरती डोकं टेकवलं आणि महाराजांना सांगितलं, महाराज तुमचं कीर्तन आम्हाला पटलं, उद्याच्या दिवशी आमच्या घरी तुमचे सगळे टाळकरी घेऊन जेवायला या म्हटले. तेव्हाचा जुना काळ होता, महाराज लोक टाळकरी सोबत घेऊन गावोगावी कीर्तन करत जायचे. वाहनं वगैरे काय नव्हती आणि एवढ्या टाळकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था होते. म्हटलं उद्या सगळेच येतले, नाश्ता नाही, सकाळ सकाळ जेवणच करायचं. सगळं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी त्या मावशीच्या घरी महाराज गेले
सोबत 5-25 टाळकरी नेलेले होते आणि स्वयंपाक चालू होता. महाराज बाहेर बसले, सगळे टाळकरी बसले आणि आज जेवणाचा वास यायला लागला. थोड्या वेळानं पंक्ती बसल्या, ताटं वाढली. महाराजांना जरा स्पेशल ट्रीटमेंट होती. महाराजांना पाटावर बसवलं, पुढे एक पाट ठेवला, पाटावर ताट ठेवलं, ताटाच्या भोवती रांगोळी घातली. बाकीच्यांना आपल्या नुसत्या पत्रावळ्या दिल्या, बाकीच्या लोकांना, टाळकऱ्यांना. आणि त्यावेळेला त्या माऊलीनं वांग्याची आमटी केलेली होती. वांग्याची आमटी असते का भाजी? काय असते? कोरड्यास शब्द ऐकलाय का? हा, कोरड्यास. वांग्याचं कोरड्यास म्हणा, वांग्याची भाजी म्हणा, वांग्याचं कालवण म्हणा. तर असं वांग्याचं कालवण, वांग्याची आमटी केलेली होती. जिरं मिरं घालून, त्याला शेंगदाणं घालून असा नुसता घम 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 वास उठलेला होता, मसाला टाकलेला होता आणि वांग्याची भाजी सगळ्यांना वाढायला चालू केली. आता ती वांग्याची भाजी बघून महाराजांच्या तोंडाला पाणी सुटलं. महाराजाला वांग खा वाटायला लागलं. मग त्यांनी सगळ्याला वाढत 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 ती वांग्याची आमटी सगळ्यांना वाढली आणि बरोबर महाराजांच्या ताटापाशी आल्यानंतर ती माऊली थांबली. तिनं ती वांग्याची भाजी तशीच ठेवली, घरात गेली आणि डाळीची आमटी घेऊन आली आणि महाराजांना वाढली. आणि ती डाळीची आमटी कशी होती? त्यात उग 4-5 डाळी, बाकी सगळं नुसतं पाणी, चटणी मीठ घालून वैरलेलं. तशी वाढली महाराजांना. महाराजांनी त्या आमटीत बघितलं तर महाराजाचा चेहरा दिसत होता, असली आमटी. आता तसली आमटी बघितल्यावर महाराजांना बरं वाटेल का? महाराज म्हटले, माऊली तुम्ही पंक्तीभेद करताय, सगळ्यांना चांगली वांग्याची आमटी वाढले म्हटले, मला तेवढी डाळीची आमटी. काय नाही महाराज म्हटले, तुम्हाला पण वांग्याचीच आमटी केली होती, पण श्रावणाचा महिना चालू आहे आणि तुम्ही काल कीर्तनात सांगितलं होतं की श्रावण महिन्यात वांग खायचं नाही. पण आता याची जीभ आवरत नव्हती. हा म्हटला बरोबर आहे सांगितलं ते, मी वांग्याची भाजी खाऊ नका म्हटले, पण पाणी पाणी चालतंय की म्हटले. वांग चालत नाही पण पाणी पाणी चालतंय, असं चालत असतं का? मग ठीक आहे म्हटली. ती माऊली हुशार होती, तिनं आपलं त्या वांग्याची आमटी घेतली, ती वांग तेवढं पडणार नाही अशा बेतानी ओतायला चालू केलं, पाणी पाणी नुसतं. पण याला वांग खायचं होतं. याला वाटायचं वांग आता पडल मग पडल, वता म्हणायचा, वता म्हणायचा. तिनं ते आपलं वतायला चालू केलं, वता म्हणायचा, वता म्हणायचा. असं करत करत ते महाराजांचं ताट पूर्ण भरलं, तरी बी म्हणायचा वता. वतून वतून भरून त्या वांग्याच्या आमटीच्या पाण्याचा लोंडा धोतरा खाली गेला, तरी बी म्हणायचा वता. आणि मग वत्ता वत्ता म्हणला, माय पालतच करा म्हणला. पालत केलं, पालत केल्यावरती वांग पडलं. वांग पडल्या पडल्या माऊली हुशार होती, माऊलीनं त्या पळी घातली, ते वांग उचललं. वांग उचलल्या उचलल्या म्हटलं, वांग का उचललं? नाही तुम्ही म्हटले ना पाणी चालतंय पण वांग चालत नाही. नाही नाही, मनान पडलेलं चालतंय की म्हटलं. आता मनान पडलेलं चालत असते होय? सांगायचा मुद्दा काय? बोल बोलता वाटे सोपे. हा, तुकाराम महाराज म्हणतात बोलणं खूप सोपं आहे, पण त्याच्यानुसार आचरण करून दाखवणं कठीण आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले. म्हणून चक्रधर स्वामी असतील, महात्मा बसवण्ण असतील, नामदेवराय असतील, ज्ञानोबाराय असतील, एकनाथ महाराज असतील, कबीर असतील, ही सगळी जी माणसं होती ती आधी आचरण करून दाखवणारी होती. बुद्धांच्या हयातीमध्ये बुद्धाने काही ग्रंथ लिहिले नाही, पण त्यांनी वेगवेगळ्या प्रसंगाच्या निमित्ताने जो उपदेश केला तो उपदेशच ग्रंथित करण्यात आला. तुकोबारायांनी एखादा ग्रंथ लिहावा म्हणून ग्रंथ लिहिला नाही, उत्स्फूर्तपणे त्यांना जे काव्य सुचलं ते काव्य त्यांनी मांडलं. आणि म्हणून तुकाराम महाराज गेल्यानंतर सुद्धा शेकडो वर्ष ग्रामीण भागातल्या रूढार्थाने अडाणी कष्टकरी असलेल्या समाजामध्ये तुकाराम महाराजांची अभंगवाणी शेकडो वर्ष राहिली. याचं कारण ते त्यांच्या अनुभवातनं आलेलं काव्य होतं. हा जो अनुभवातनं काव्य मांडण्याचा किंवा विचार मांडण्याचा जो मूल्य संस्कार आहे तो या भारतीय संस्कृतीमध्ये रुजलेला आहे. आणि म्हणून मगाच्या व्याख्यानामध्ये बाभुळगावकर शास्त्रींनी सांगितलं की माणसाच्या बदलावर तर यांनी विश्वास ठेवलाच,
पण जनावराला सुद्धा बदलावं अशा प्रकारची भूमिका या सगळ्या महात्म्यांची होती. म्हणून चक्रधर स्वामींनी सांगितलं की वाघ सुद्धा महात्मा आहे, ससा सुद्धा महात्मा आहे, डुक्कर सुद्धा महात्मा आहे. सगळ्या प्रकारच्या पशु पक्ष्यांना सुद्धा स्वामींनी महात्मा म्हटलं. आणि कुठल्याही प्रकारचा हिंसक असलेला पशु सुद्धा किंवा हिंसक असलेले जनावर सुद्धा स्वामींवर प्रेमच करत होतं. आणि जनावर प्रेम करतात. तुकाराम महाराजांच्या बाबतीत सुद्धा जेव्हा तुकाराम महाराज त्या भंडारा डोंगरावरती गेले, सगळी पाखरं उडून गेली, तेव्हा तुकाराम महाराजांना वाईट वाटलं, माझं काहीतरी चुकतंय असं वाटलं. आणि मग त्यांना पश्चाताप झाला. जेव्हा ती पाखरं परत तुकाराम महाराजांच्या अंगावर बसली, तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, अवघी भूते साम्य आली. म्हणजे पाखरं अंगावर बसली पाहिजेत, पाखरं सुद्धा निर्भय झाली पाहिजेत. आपल्यापासून प्रत्येकाला आनंदच मिळाला पाहिजे, सुखच मिळालं पाहिजे, समाधानच मिळालं पाहिजे. आपली कुणाला भीती वाटता कामा नये, अगदी पशुपक्ष्याला सुद्धा भीती वाटता कामा नये. अशा प्रकारचा जो विचार चक्रधर स्वामींच्या आचरणामध्ये दिसतो तोच इकडे तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये सुद्धा दिसतो. पूर्वी आपल्याकडे कर्मकांड होतं की काशीला जायचं. कशा करता जायचं? मरण्याकरता जायचं. काशीमध्ये मेलं तर मोक्ष मिळतो, आणि त्याच्या शेजारी मगहरला मेलं तर मात्र नरकात जावं लागतं, अशा प्रकारची समजूत होती. आणि अनेक लोक जीवनाच्या अंतकाळी काशीमध्ये जायचे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलेलं आहे, मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी वेचावे लागे शरीर तिये गावी. त्या गावामध्ये शरीर वेचावं लागतं. म्हणजे काशीमध्ये मोक्ष मिळतो, पण तिथं शरीर वेचावं लागतं. ही समजूत खोटी आहे. म्हणून या समजुतीतला फोलपणा उघडा पाडण्यासाठी आमच्या कबीर महाराजांनी आयुष्यभर ते काशीत राहिले. त्यांचा जन्म काशीतला, कार्य काशीतलं, पण शेवटच्या वेळेला मात्र ते काशी सोडले आणि मगहरला जाऊन देह ठेवला. ते असं म्हटले की नुसतं देह ठेवण्यामुळे जर मोक्ष मिळणार असेल, काशीमध्ये देह ठेवण्याने जर मोक्ष मिळणार असेल, तर आयुष्यभर केलेल्या कर्माला काही अर्थच राहणार नाही. म्हणून त्यांनी मुद्दाम मगहरला जाऊन देह ठेवला. तर असं हे काशीचं महात्म्य. त्या काशीमध्ये पाणी भरायचं गंगेतलं, आणि ते पाणी भरून एका कावडीमध्ये ती कावड दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरला न्यायची, आणि तिथं ते त्या दक्षिण समुद्रामध्ये ते पाणी ओतायचं रामेश्वरच्या, आणि तिथलं पाणी घ्यायचं, ते कावडीत भरायचं, आणि ते आणून काशीला गंगेमध्ये ओतायचं. अशा प्रकारची एक पूर्वापार प्रथा चालत आलेली होती. आता हे कर्मकांड पडून गेलेलं होतं. आणि अशा प्रकारचं कर्मकांड करणारे जे लोक आहेत त्यांना कापडी म्हणायचे. की गंगेतलं पाणी घ्यायचं, कावडीत भरायचं, आणि आणून दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरला ते पाणी ओतायचं. दक्षिण समुद्रातलं पाणी घ्यायचं, ते कावडीमध्ये भरायचं, आणि ते आणून काशीला गंगेमध्ये ओतायचं. अशा प्रकारची प्रथा पडून गेलेली होती. म्हणजे एकनाथ महाराजांनी देखील ते काशीचं पाणी कावडीमध्ये भरलं, आणि ते दक्षिण समुद्रामध्ये रामेश्वरकडे निघाले. आणि जाताना त्यांना वाटेमध्ये एक तहानेने व्याकुळ होऊन तडफडणारं गाढव दिसलं. आता गाढव हा अत्यंत खालच्या पातळीवरचा मानला जाणारा प्राणी, पण एकनाथ महाराजांना दया आली, आणि ते काशीचं गंगेतलं पाणी एकनाथ महाराजांनी त्या गाढवाला पाजलं. ही जी प्राणी मात्रांवर दया करण्याची शिकवण आहे, हा जो काय मूल्य संस्कार आहे, तो एकनाथ महाराजांनी स्वतःच्या आचरणातनं दाखवून दिला. ते कर्मकांड करण्यासाठी केले नव्हते. त्यांना मुद्दाम हे दाखवून द्यायचं होतं की काशीच्या गंगेतल्या पाण्यापेक्षा गाढवाची तहान महत्वाची आहे, आणि ते दाखवून देण्याकरता एकनाथ महाराजांनी मुद्दाम ते पाणी त्या गाढवाला पाजलेलं होतं. किंवा तुकाराम महाराजांच्या शिष्या बहिणाबाई पाठक. बहिणाबाई पाठक वेगळ्या आणि बहिणाबाई चौधरी वेगळ्या. बहिणाबाई चौधरी ह्या कवयित्री होत्या, खानदेशातल्या, जळगावच्या. अरे माणसा माणसा कधी वशील रे माणूस, लोभापायी झालं माणसाचं रे काणूस. अशा अत्यंत साध्या ग्रामीण भागातल्या जनमानसाच्या मुखी असलेली जी खानदेशी भाषा आहे, ती भाषा वापरून
जगण्याचं तत्वज्ञान मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी, त्यात बहिणाबाई चौधरी वेगळ्या आणि बहिणाबाई पाठक वेगळ्या. या ज्या बहिणाबाई पाठक होत्या त्या तुकाराम महाराजांच्या शिष्या होत्या. त्यांची गोष्ट छत्रपती संभाजीनगर, आजचं म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद, या औरंगाबादमध्ये एक शिरूर नावाचं गाव आहे. आणि या शिरूर गावामध्ये गंगाधर पंत पाठक होते. त्यांना या बहिणाबाईंना दिलेलं होतं. आणि बहिणाबाई आणि त्यांचे पती या दोघांचं भावकीशी काहीतरी भांडण झालं म्हणून हे दोघं जण म्हणजे बहिणाबाई आणि त्यांचे पती हे फिरत फिरत तीर्थयात्रा करत करत निघाले होते. ते प्रवरा संगमाला गेले, त्याच्यानंतर शिखर शिंगणापूर केलं, पंढरपूर केलं, रहिमतपूर केलं आणि असं करत 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 ते कोल्हापूरला गेले. कोल्हापूरला गेल्यानंतर तिथं जयराम स्वामी वडगावकर नावाचे एक महान सत्पुरुष कीर्तनकार तिथं त्या कीर्तनाला येत होते. आणि त्यांचं कीर्तन ऐकण्याकरता हे बहिणाबाई आणि त्यांचे पती जायचे. तर या ज्या बहिणाबाई आहेत, या बहिणाबाई ची गोष्ट चालू होती. तर बहिणाबाई कोल्हापूरमध्ये गेल्या आणि कोल्हापूरमध्ये त्या आणि त्यांचे पती गंगाधर पंत हे दोघे जण हिरंभट नावाच्या एका वेदांती विद्वानाच्या घरी राहायला लागले. तो ब्राह्मण होता. त्या हिरंभटाला कुणीतरी एक गाय भेट दिली, गाय आणि वासरू. त्या हिरंभट्टाने ते गाय आणि वासरू बहिणाबाईंना दिलं. आणि बहिणाबाई रोज त्या गायीचं आणि त्या वासराचं संगोपन करायच्या. त्याला वैरण टाकणं, त्यांना पाणी पाजणं, त्यांचे सगळे लाडकोड करणं, अशा प्रकारे बहिणाबाईंचं आणि त्या गायीचं आणि त्या वासराचं इतकं जवळचं नातं बनलं की ती गायी आणि वासरू बहिणाबाईंनी जर पाणी ठेवलं तरच पाणी प्यायचं आणि जर बहिणाबाईंनी ती वैरण टाकली तरच वैरण खायचं. बहिणाबाईंनी जर पेंड ठेवली तर ती खायचं. दुसऱ्याने काय केलं तरी ते त्याला स्पर्श सुद्धा करत नव्हते, ते गाय पण आणि वासरू पण. आणि बहिणाबाई जेव्हा कीर्तनाला जायच्या तेव्हा त्या वासराला सोबत घेऊन त्या कीर्तनाला जायच्या. आणि ते वासरू सुद्धा कान लावून, कानात प्राण आणून कीर्तन ऐकत होत. एक दिवशी गर्दी झाली आणि त्या वाड्यामध्ये माणसांना बसायला जागा पुरेना. त्यामुळे जे संयोजक होते त्यांनी काय केलं, त्या वासराला हाकललं आणि त्या सभागृहाच्या बाहेर काढलं, किंवा ते जे वाडा होता त्या वाड्याच्या बाहेर काढलं. आणि वाड्याच्या बाहेर काढल्यानंतर बहिणाबाई 17-18 वर्षाच्या त्या रडायला लागल्या आणि तिकडे बाहेर वासरू पण रडायला लागलं. जयराम स्वामींचं कीर्तन चालू होतं आणि जयराम स्वामींनी लोकांना विचारलं की ती मुलगी का रडते. तर त्या लोकांनी सांगितलं, अहो म्हटले हिनं एक वासरू पाळलेलं आहे आणि त्या वासराचं आणि यांचं इतकं प्रेमाचं नातं आहे की ते वासरू रोज हिच्या सोबत येऊन कथेला बसतंय, कीर्तनाला बसतंय. पण आज गर्दी झाल्यामुळे त्या वासराला आम्ही बाहेर काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते वासरू बाहेर ओरडायला लागलेलं आहे आणि बहिणाबाई ही पोरगी आत रडायला लागलेली आहे. जयराम स्वामींनी सांगितलं, ज्याला कीर्तनाची आवड आहे आणि बाहेर राहून ओरडायला लागलेलं आहे ते त्याला जनावर कसं म्हणावं, त्याला आत आणा. त्याच्यानंतर त्या वासराला आत आणलं. कथा संपेपर्यंत ते वासरू तसं कथा ऐकत होतं आणि कीर्तन झाल्यानंतर सगळेजण जयराम स्वामींच्या पाया पडायला लागले. शेवटी बहिणाबाई त्यांच्या पाया पडल्या आणि बहिणाबाई जयराम स्वामींच्या पाया पडल्यानंतर ते वासरू सुद्धा त्या जयराम स्वामींच्या पाया पडलं. तर हे जे वासराचं प्रेम आहे, हे जे गायीचं प्रेम आहे की जे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी वाघाला दिलं होतं, सशाला दिलं होतं, जे तुकोबारायांनी साप, विंचू आणि पाखरांना दिलं होतं, तेच प्रेम जे एकनाथ महाराजांनी गाढवाला दिलं होतं, ज्ञानेश्वर माऊलींनी रेड्याला दिलं होतं, तेच प्रेम बहिणाबाईंनी या वासराला दिलेलं होतं. अशा प्रकारे प्राणी मात्रांवर दया करण्याचा, त्यांच्यावर प्रेम करण्याचा मूल्य संस्कार या संस्कृतीमध्ये रुजलेला होता आणि म्हणून ते वासरू त्या बहिणाबाईंवर प्रेम करत होतं. ही गोष्ट जेव्हा बहिणाबाईंच्या पतीला समजली तेव्हा त्याला राग आला की माझी बायको असून माझ्यापेक्षा हिला लोक जास्त मानायला लागलेले आहेत.
हिचं आणि वासराचं एवढं जवळचं नातं आहे, ही वासराला घेऊन कथेला जाते, लोकांमध्ये हिची प्रतिष्ठा व्हायला लागलेली आहे. म्हणून त्या नवऱ्याला राग आला आणि त्या नवऱ्याने बहिणाबाईंना बेदम मारलं. मारल्यानंतर बहिणाबाई बेशुद्ध पडल्या आणि बहिणाबाई बेशुद्ध पडल्याच्या नंतर त्या वासराला कुणीतरी पाणी नेऊन ठेवलं, पण ते वासरू पाणी पिलं नाही. त्या वासराला कुणीतरी वैरण नेऊन टाकली, पण त्या वासरानं वैरण खाल्ली नाही. शेवटी ते वासरू मेलं. वासरू मेलं, पण त्यानं या वैरणीला आणि पाण्याला स्पर्श सुद्धा केला नाही. इतकं त्या वासराचं प्रेम त्या बहिणाबाईंवरती होतं. पुन्हा शेवटी त्या पतीला म्हणजे बहिणाबाईंच्या नवऱ्याला हे कळलं की आपली चूक झालेली आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये बेशुद्ध पडलेल्या असताना बहिणाबाईंच्या स्वप्नामध्ये तुकोबाराय आले आणि तुकोबारायांचा अनुग्रह झाला, त्यांना आशीर्वाद मिळाला. पण हे नवऱ्याला पसंत नव्हतं. पुन्हा नवऱ्यालाही त्या तुकोबारायांचं महत्व कळलं आणि दोघ जण मग त्या कपिला जी गाय होती त्या गायीला घेऊन देहूला गेले. या बहिणाबाईंनी तुकोबारायांना गुरु मानलं, अभंग रचना केली. स्वतःचं जे आत्मचरित्र आहे, स्वतःच्या जीवनाचा जो प्रवास आहे, तो बहिणाबाईंनी अभंगांच्या माध्यमातून लिहून ठेवलेला आहे. फार सुंदर आणि गोड अभंगांच्या माध्यमातून बहिणाबाईंनी आपलं चरित्र त्याच्यामध्ये उभं केलेलं आहे. तर हे जे वासरांवर, पाखरांवर, गाढवांवर, रेड्यावर, वाघावर, डुकरावर, ह्या सगळ्या प्राणी मात्रांवर प्रेम करण्याचा हा संस्कार, दया करण्याचा हा संस्कार आणि मुख्य म्हणजे अहिंसेचा संस्कार, अहिंसेचा मूल्य विचार या मातीमध्ये या सगळ्या पंथांनी रुजवलेला आहे. जे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की ही माणसं जनावरांवर प्रेम करत होती, माणसांवर तर करतच होती. माणसांमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद यांना मान्य नव्हता. आपण पूर्वीच्या व्याख्यानामध्ये ऐकलं तसं मातंगांच्या हातचा लाडू हा चक्रधर स्वामींनी ब्राह्मणांना खाऊ घातला. ज्या काळामध्ये दलितांचा स्पर्श झाला तरी त्याचा विटाळ मानला जात होता. अहो त्या काळात कशाला, अगदी अलीकडच्या 100-150 वर्षापूर्वीच्या काळात दलितांच्या हातचं स्पर्श झालेलं पाणी प्यायला सोडा, आंघोळीला सुद्धा चालत नव्हतं. पण 800 वर्षापूर्वी चक्रधर स्वामींनी मातंगाच्या हातातला लाडू ब्राह्मणांना खायला लावला आणि त्याच्यामुळे तुमच्या मनातले जे विकल्प विकार आहेत ते जातील, अशा प्रकारे स्वामींनी सांगितलं. ही एक महान क्रांती, हा एक महान बंडखोरपणा चांगल्या अर्थाने चक्रधर स्वामींनी केलेला होता. त्यांनी सांगितलं की बाट विटाळ, हे सोवळं ओवळं, अशा प्रकारचं कर्मकांड, जातीभेद वगैरे हे सगळं त्याज्य ठरवलं. महिलांना अधिकार आहे ठणकावून सांगितलं. त्यांच्या शिष्यांमध्ये अनेक महिला होत्या. पुरुषाचा तो जीव आणि बाईचा काही जीवलिया, अशा प्रकारचा मार्मिक प्रश्न, चिकित्सक प्रश्न चक्रधर स्वामींनी त्या काळामध्ये विचारलेला होता. हा स्वामींचा खोरपणा पाहून या महाराष्ट्रातली अनेक लोक, पंजाब मधली लोक, गुजरात मधली लोक, दिल्ली, अफगाणिस्तानापर्यंत, पाकिस्तानापर्यंत महानुभाव पंथाचा प्रचार प्रसार झालेला आहे. जे तत्वज्ञान एका अर्थाने प्रचलित समाज व्यवस्था नाकारणार आहे, प्रचलित समाज व्यवस्थेतलं वैगुण्य बाजूला सारून एक नवा निकोप समाज घडवण्याचं सूत्र आणि तत्वज्ञान ज्या व्यक्तींनी मांडलं, त्यांच्यामुळे प्रभावित होऊन हा महानुभाव पंथ तिथपर्यंत पसरला. या चक्रधर स्वामींनी अशा प्रकारचा जातीभेद, स्त्री पुरुषांमधला भेद, धर्माधर्मांमधला भेद नष्ट व्हावा याच्यासाठी आयुष्यभर कार्य केलं. जे अगोदर गोविंद प्रभूंनी केलं होतं ते नंतर चक्रधर स्वामींनी केलं आणि नंतरच्या काळातल्या सगळ्या महानुभाव मंडळींनी केलं. तेच काम 100 वर्षानंतर ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. आणि ते करण्यासाठी त्यांना माहित होतं की संस्कृत भाषा ही मुठभर लोकांची भाषा आहे, म्हणून मराठी भाषेमध्ये लोकांना धर्म सांगायला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा चक्रधर स्वामींनी मराठी भाषेत लोकांना धर्म सांगितला आणि त्याच्यानंतर माऊलींनी भगवद्गीतेवरती मराठीमध्ये भाष्य लिहिलं. गीता या ग्रंथाला प्रतिष्ठा देणारे चक्रधर स्वामी हे भारतातले पहिले तत्ववेत्ते आहे. त्यांच्या अगोदर
शंकराचार्य झाले, मध्वाचार्य झाले, निंबार्काचार्य झाले, रामानुजाचार्य झाले, हे सगळे आचार्य चक्रधर स्वामींच्या पूर्वी होऊन गेले. त्यांनी त्यांचं मत मांडण्याकरता त्या काळात ते गरजेचं असेलही, त्यांचा आपण योग्य तो सन्मान करायलाच पाहिजे, पण ते तत्वज्ञान मांडण्याकरता ते 3 ग्रंथाचा आधार घ्यायचे. एक उपनिषद, 2 ब्रह्मसूत्र आणि 3 गीता. याला वैदिक परंपरेमध्ये प्रस्थानत्रयी असं म्हटलेलं आहे. आणि प्रत्येक आचार्यांनी या 3ही ग्रंथावर भाष्य केलेलं आहे. आणि गीता ही श्रुती न मानता स्मृती मांडलेली आहे. म्हणजे गीतेचा दर्जा खालचा मांडलेला होता या आचार्यांनी. सगळ्या चक्रधर स्वामींच्या पूर्वीच्या सगळ्या आचार्यांनी गीतेचा दर्जा हा खालचा मांडलेला होता. आणि उपनिषद आणि ब्रह्मसूत्र ही वरच्या दर्जाची मांडलेली होती. आणि त्याचा अधिकार विशिष्ट वर्गापुरता मर्यादित ठेवलेला होता. आणि त्या चौकटीत गीतेचा अर्थ, आणि तोही परत संस्कृत भाषेमध्ये. म्हणजे गीतेवर भाष्य ज्यानी लिहिलं, या प्रस्थानत्रयीवर सगळ्यांनी भाष्य लिहिलं, सगळ्या आचार्यांनी, आणि ते भाष्य संस्कृत भाषेमध्येच लिहिलं जात होतं. परंतु या प्रस्थानत्रयीमधले पहिले 2 ग्रंथ थोडेसे बाजूला ठेवून गीतेचा आणि भागवताचा उपदेश करून प्रेम भक्तीचं द्वैताचं तत्वज्ञान चक्रधर स्वामींनी महानुभव पंथाच्या माध्यमातून मांडलं. आणि पहिल्यांदा गीता भागवताला श्रुती वचनाची श्रेष्ठता प्राप्त करून देण्याचं काम चक्रधर स्वामींनी केलं. पुढे हेच काम वेगळ्या रीतीने माऊलींनी केलं. माऊली हे भारतातले असे पहिल्या तत्ववेत्ते आहेत, पहिले असे संत आहेत की ज्यांनी फक्त गीतेवरती भाष्य लिहिलेलं आहे, आणि ते मराठीत लिहिलेलं आहे. भारतातल्या इतर कोणत्याही भाषेमध्ये तोपर्यंत गीतेवरती भाष्य लिहिलं गेलेलं नव्हतं. सगळी भाष्य संस्कृतमध्ये होती. पहिल्यांदा माऊलींनी गीतेवरचं भाष्य मराठीमध्ये लिहिलं. आणि माऊलींचं पुन्हा वैशिष्ट्य असं की त्यांनी फक्त गीतेवर भाष्य लिहिलं, उपनिषदांवर आणि ब्रह्मसूत्रावर लिहिलं नाही. म्हणजे प्रस्थानत्रयीच्या चौकटीमध्ये गीतेचं स्थान शेवटी होतं. माऊलींनी त्याची उलटापालट केली. का उलटापालट केली? कारण वेदाचा अधिकार, माऊली सांगतात, वेद ज्ञानाने संपन्न असेल पण तो कंजूष आहे. अनेक श्रीमंत माणसं अशी असतात की जे प्रचंड श्रीमंत असतात पण कंजूष असतात. पैसा अडका भरपूर असतो पण 100 रुपयाची वर्गण कधी हातातनं सुटत नाही. अशा प्रकारची श्रीमंत असलेली पण कंजूष असतात. आणि ती कंजूष असतात म्हणून श्रीमंत बनलेली असतात. कळलं का? कंजूषच नसेल, उदार असेल तर पैसा निघूनच जाणार ना. काही श्रीमंत माणसं श्रीमंत असतात पण ती कंजूष असतात. माऊली म्हणतात वेद सुद्धा असाच आहे. वेद हा ज्ञानाने संपन्न आहे पण तो कंजूष आहे. का कंजूष आहे? कारण वेद हा 3 वर्णातल्या पुरुषांच्या कानाला लागतो पण स्त्रियांच्या, शूद्रांच्या आणि अतिशूद्रांच्या कानी लागत नाही, म्हणून तो कंजूष. माऊली सांगतात वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू आयसा आण नाही, जो लागला काणी तीही वर्णांच्याची. 3च वर्णाच्या कानाला लागलेला आहे. हा त्याचा पहिला दोष. दुसरा दोष म्हणजे वेद हा स्वप्नामध्ये, म्हणजे देव झोपलेले होते, देवाच्या झोपेच्या घोरण्यातनं निर्माण झाला असं सांगितलं जातं. बरोबर की नाही? माऊली सांगतात वेद हा घोरण्यातनं निर्माण झालेला आहे. उलट गीता ही जागृत अवस्थेमध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली. जया निद्रिताचा घोरू तो वेदार्थ सागरू, हा स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला, असं गीतेचं महत्व माऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणजे आज हिंदू धर्माचा ग्रंथ कुठला असं जर विचारलं तर आपण सहज म्हणतो गीता आहे. किंवा कोर्टामध्ये सुद्धा गीतेवरती हात ठेवून हिंदू लोक शपथ घेतात. पण हिंदू धर्मामध्ये गीतेला जे श्रेष्ठत्व मिळवून दिलं ते पहिलं काम चक्रधर स्वामींनी केलं आणि दुसरं काम ज्ञानेश्वर माऊलींनी केलं. तेच भागवताच्या बाबतीत आहे. भागवताचा जो 11 स्कंद आहे, म्हणजे 11वा स्कंद आहे, त्याच्यावर भास्कर भट्ट बोरीकरांनी भाष्य लिहिलं आणि तेच पुन्हा काम एकनाथ महाराजांनी केलं. त्याने 11 स्कंदावर भाष्य लिहिलं. म्हणजे कृष्ण हे उपास्य दैवत. गीता भागवत हे ग्रंथ स्वतः तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे, गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे गीता भागवत हे ग्रंथ आणि श्रीकृष्ण हे दैवत, हे महानुभव पंथातलं आणि वारकरी संप्रदायातलं एक महत्वाचं साम्य आहे.
दुसरं म्हणजे महानुभाव संप्रदाय द्वैती आहे, त्या अर्थाने जरी वारकरी संप्रदाय द्वैती नसला तरी अद्वैतामध्ये भक्तीचा व्यवहार होत नाही, म्हणून अद्वैत बाजूला ठेवावं आणि द्वैत भाव ठेवून भक्ती करावी, हे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी भक्त तू देव आयसे करी, नको ब्रह्मज्ञान नको आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव आयसे करी. किंवा अद्वैताची वाणी नाही ऐकत मी काणी. तुकाराम महाराज म्हणतात की अद्वैताची वाणी माझ्या कानाला सुद्धा लागू देऊ नका, कारण द्वैत भावामध्ये भगवंताचं भक्तिप्रेम अनुभवताना जो आनंद आणि जे समाधान मिळतं, तो आनंद आणि ते समाधान स्वर्गामध्ये सुद्धा नाही. माऊलींनी तर फार योग्य भाषेमध्ये सांगितलेलं आहे. माऊली सांगतात की स्वर्गामध्ये काय केल्यानंतर जातं, तर यज्ञ केल्यानंतर जातं. स्वर्गामध्ये जागा मिळते, पण कुठपर्यंत स्वर्गात राहता येतं? माऊली सांगतात जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गात राहता येतं, पुन्हा माघारी यावं लागतं. माऊली सांगतात, मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्याच्यापेक्षा अधिक कठोर दृष्टांत देऊन माऊली सांगतात की जसा एखादा वेश्येचा भोग घेणारा माणूस असतो, तो पैसे आहे तोपर्यंत वेश्या त्याला थांबवून घेते, नाहीतर पुन्हा हकलून देते, तसं हे यज्ञ करून स्वर्गाला जाणारे जे लोक आहेत त्यांचं एकदा पुण्य संपलं की त्यांना स्वर्गातनं हकलून दिलं जातं. माऊली सांगतात, जैसा वेश्याभोगी कवडा वेचे, मग दारही चेपून येती येचे, तैसे लाजीरवाणे दीक्षिताचे काय सांगू. त्यामुळे स्वर्गातलं सुख जे काल्पनिक स्वरूपाचं आहे, ते काल्पनिक स्वरूपाचं सुख वारकरी संप्रदायाने नाकारलेलं आहे. उलट वारंवार जन्म दे आणि भगवंताच्या भक्तीचा आनंद उपभोगण्याची संधी दे, अशा प्रकारचं वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे इह लोकातच भक्तीचा आनंद घ्यायला सांगणारं तत्वज्ञान आहे. स्वर्गामध्ये काही नाही. स्वर्गामध्ये काय आहे? अमृताच्या नद्या आहे, पुन्हा कामधेणू म्हणजे ज्या गायीजवळ आपण इच्छा व्यक्त करू ती पूर्ण करणाऱ्या कामधेणूची खिलार आहेत. त्याच्यानंतर काय आहे? झाडी, डोंगर, हाटील. बरोबर की नाही? आमच्या तालुक्याचे आमदार आहेत ते, मी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोल्याचा. तर असं सगळं स्वर्गामध्ये आहे. पण हे स्वर्गातलं सुख माऊली म्हणतात काल्पनिक सुख आहे, ते एकदा संपलं की तुम्हाला माघारी यावं लागतं. त्याच्यापेक्षा इहलोकामध्येच भगवंताच्या भक्तिप्रेमाचा आनंद घेणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून चहू पुरुषार्था श्री भक्ती माझी, अशा प्रकारचं तत्वज्ञान हे माऊलींनी मांडलेलं आहे. म्हणजे जी क्रांती 12व्या शतकामध्ये महात्मा चक्रधर स्वामींनी केली, तीच क्रांती इकडे वारकरी संप्रदायातल्या ज्ञानेश्वर माऊलींनी आणि नामदेवरायांनी केलेली आहे. म्हणून जसा चक्रधर स्वामींचा तिकडे उत्तर भारतात प्रभाव आहे, त्या प्रभावाच्या पाऊलखुणा आजही आपल्याला सापडतात, तशाच नामदेवरायांच्या प्रभावाच्या पाऊलखुणा सुद्धा आपल्याला सापडतात. गुजरातमध्ये, दिल्लीमध्ये, आजच्या अफगाणिस्तानमध्ये, राजस्थानमध्ये नामदेवरायांची 300 पेक्षा जास्त देवळं आहेत. आजही नामदेवरायांचा प्रभाव आपल्याला राजस्थानमध्ये पाहायला मिळतो, पंजाबमध्ये पाहायला मिळतो. पंजाबमध्ये गुरुग्रंथ साहिब नावाचा शिखांचा जो धर्मग्रंथ आहे, त्याच्यामध्ये नामदेवरायांची 61 पद आहे, 61 पदांना स्थान दिलेलं आहे. आणि विनोबा भावे असं म्हणाले होते की जो पंजाब सिकंदरला तलवारीच्या बळावर जिंकता आला नाही, तो पंजाब नामदेव आणि प्रेमाच्या बळावर जिंकून दाखवला. प्रेम हे जिंकण्याचं सगळ्यात महत्वाचं साधन आहे. जे अगोदर महाराष्ट्राला चक्रधर स्वामींनी सांगितलं, तेच पुढे नामदेवरायांनी, ज्ञानोबारायांनी, तुकाराम महाराजांनी सांगितलं, साणे गुरुजींनी सांगितलं, गाडगेबाबांनी सांगितलं. ही आपली महत्वाची परंपरा आहे. हा भारतीय संस्कृतीचा खरा मूल्य विचार आहे. कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न मानणारं हे तत्वज्ञान आहे. आणि नुसतं तत्वज्ञान आहे असं नाही, तर त्याच्यानुसार प्रत्यक्ष आचार धर्म आहे. बाकीचे आचार्य आम्हाला जवळचे वाटत नाहीत, कारण ते भाषिक दृष्ट्या आमचे नाहीत, भौगोलिक दृष्ट्या आमचे नाहीत, ऐतिहासिक दृष्ट्या आमच्यापेक्षा खूप लांबच्या काळातले आहेत. पण चक्रधर स्वामी असतील किंवा ज्ञानेश्वर माऊली, नामदेवराय असतील, हे आम्हाला भाषिक दृष्ट्या जवळचे आहेत, कारण ते आमच्या मराठीमध्ये बोलतात. अजूनही लीळाचरित्रातली मराठी आम्हाला आमची मराठी वाटते, गोड मराठी वाटते. माऊलींची मराठी 700 वर्ष जुनी झाली तरी आमची मराठी वाटते. तुकोबारायांची भाषा अजूनही आम्हाला आमची वाटते. सगळ्या संतांची भाषा आम्हाला आमची वाटते. म्हणून आम्हाला भाषिक दृष्ट्या संत जवळचे आहेत, भाषिक दृष्ट्या चक्रधर स्वामी जवळचे आहेत. भौगोलिक दृष्ट्या आम्ही ज्या प्रदेशामध्ये
राहिलो, वाढलो, जन्मलो, लहानाचं मोठं झालो, आमच्यावरती संस्कार झाले, तो सगळा भौगोलिक परिसर म्हणजे विदर्भ, मराठवाडा, खानदेश हा सगळा महाराष्ट्राचा भाग, इकडे पश्चिम महाराष्ट्र, या सगळ्या भागामध्ये महानुभाव संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदाय. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या आम्हाला हे दोन्ही संप्रदाय जवळचे आहेत, भाषिक दृष्ट्या हे दोन्ही संप्रदाय जवळचे आहे, ऐतिहासिक दृष्ट्या अलीकडच्या 700-800 वर्षाच्या काळातले, त्यासाठी आम्हाला फार लांब जावं लागत नाही, आणि वैचारिक दृष्ट्या सर्व समाजाच्या कल्याणाचं सूत्र या दोन्ही पंथांमध्ये आहे, त्याच्यामुळे देखील ते आम्हाला जवळचे. अशा पद्धतीनं या दोन संप्रदायासारखाच विचार इकडे शेजारी कर्नाटकामध्ये महात्मा बसवण्णांनी मांडला होता. या तीनही पंथांमध्ये अशा प्रकारचं साम्य की हे तीनही पंथ लोकभाषेचा पुरस्कार करणारे आहेत, कर्मकांड नाकारणारे आहेत, स्त्री शूद्रांचा कैवार घेणारे आहेत, म्हणून यांच्या आचार धर्मामध्ये सुद्धा काही बाबतीत समता दिसते. म्हणजे उदाहरणार्थ मी सकाळी आलो, त्याच्या अगोदरही काही ठिकाणी पाहिलेलं आहे की दंडवत म्हणून हात जोडून आपण खाली वागतो. त्यावेळेला त्याची समोरची जात बघत नाही, वय बघत नाही, त्याचं काहीही बघत नाही, फक्त तो त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्यामध्ये जो परमात्मा आहे त्याला तो नमस्कार या भावनेने आपण नमस्कार करतो. जसं आपण मानव पंथामध्ये एकमेकांना दंडवत म्हणतो, तसं वारकरी संप्रदाय सुद्धा वर्णाभिमान विसरून एकमेकांच्या पायी लागतात. वर्णाभिमान विसरल्या याती एक एका लोटांगण जाती रे. तसंच लिंगायत पंथामध्ये देखील एकमेकांना शरणू शरणार्थी असं म्हटलं जातं, आणि हा शरणू शरणार्थी म्हणण्याचा जो संस्कार आहे तो देखील याचाच एक भाग आहे. म्हणजे कुठले समोरच्या व्यक्तीची जात न बघता त्याला नमस्कार करणं. याची फक्त एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, ती गोष्ट लोकमान्य ते महात्मा नावाच्या मोरे सरांच्या ग्रंथामध्ये आलेले आहे, डॉक्टर सदानंद मोरे यांच्या, की त्या काळामध्ये केशवराव भोसले नावाचे एक अभिनय करणारे कलाकार होते. केशवराव भोसले ते जन्माने मराठा, आणि दुसरे होते बालगंधर्व, ते जन्माने ब्राह्मण. आता हे जे बालगंधर्व आहेत ते स्त्रीची भूमिका करायचे, आणि केशवराव भोसले हे पुरुषाची भूमिका करायचे. आणि एका नाटकामध्ये किंवा पिक्चरमध्ये केशवराव भोसले नवऱ्याच्या भूमिकेत होते आणि बालगंधर्व हे बायकोच्या भूमिकेमध्ये होते. आता बायकोनं नवऱ्याच्या पाया पडणं हे स्वाभाविक आहे ना, म्हणून त्या याच्यामध्ये असा सीन दाखवण्यात आला होता की बालगंधर्व जे स्त्री भूमिकेत आहेत, बायकोच्या भूमिकेत आहेत, ते केशवराव भोसलेंच्या पाया पडत आहेत. पण पिक्चर मध्ये का असे ना, एक ब्राह्मण ब्राह्मणेतराच्या पाया पडताना कसा दाखवायचा म्हणून तो सीन वगळण्यात आला. हे अलीकडच्या काळात घडत होतं, पण 700-800 वर्षापूर्वी वारकरी संप्रदाय असेल, महानुभाव संप्रदाय असेल किंवा लिंगायत धर्म असेल, याच्यामध्ये समोरच्याची जात न बघता एकमेकांच्या पाया पडण्याचा आणि एकमेकांना नमस्कार करण्याचा संस्कार आपल्याला दिसतो. ही फार मोठी क्रांती आहे. मी महात्मा बसवण्णांच्या जीवनातली एक गोष्ट फक्त आपल्या समोर सांगतो आणि थांबतो. महात्मा बसवण्णा हे लिंगायत परंपरेचं एका अर्थाने पुनरुत्थान घडवून आणणारे या भारतातले अत्यंत महान असे तत्ववेत्ते होते. आणि हे बसवण्णा हे इथं जवळच बसव कल्याण आहे, आम्ही बसव कल्याणवरूनच आम्हाला यावं लागतं सोलापूरवरून येताना, आणि आम्हाला सांगोल्यावरून येताना परत मंगळवेढा लागतं. त्या मंगळवेढ्यामध्ये बसवण्णांची बरीच कारकीर्द गेलेली आहे आणि पुढे बसव कल्याणमध्ये त्यांची मुख्य कर्मभूमी राहिलेली आहे. तर हे बसवण्णा घोड्यावर बसून, कारण ते राज्याचे मंत्री होते, आजच्या भाषेत अर्थमंत्री, त्या घोड्यावर बसून ते यायला लागले होते. आणि घोड्यावर बसून जाताना त्या राज्यातला एक चर्मकार समाजाचा हरळय्या नावाचा एक शरण होता. ते हरळय्या महात्मा बसवण्णांना बघतात आणि त्यांना नमस्कार करून सांगतात, शरणू शरणार्थी. बसवण्णांना आनंद वाटतो. बसवण्णा घोड्यावरनं खाली उतरतात आणि हरळय्यांना म्हणतात, शरणू शरणार्थी. हरळय्यांना कळायचं बंद होतं, कारण आजपर्यंत खालच्या जातीच्या लोकांनी वरच्या जातीच्या लोकांना नमस्कार करावा अशी प्रथा होती, पण वरच्या जातीतल्या लोकांनी परत खालच्या जातीतल्या लोकांना प्रतिनमस्कार करण्याची पद्धत नव्हती. असं असताना महात्मा बसवण्णा घोड्यावरनं खाली उतरून नमस्कार करतायत. याच्यामुळं त्या हरळय्याला इतका आनंद झाला की त्या आनंदामध्ये बेभान होऊन तो नाचत नाचत घरी गेला
आणि बायकोला सांगितलं, अगं आज आपल्या राज्याचे मंत्री महात्मा बसवण्णा ते घोड्यावरनं खाली उतरले आणि मी शरणू शरणार्थी म्हटल्यानंतर मला परत माघारी शरणू शरणार्थी म्हटलं. दोघांनाही पती पत्नींना आनंद झाला आणि त्या आनंदाची भेट काय द्यायची दोघांनी विचार केला आणि विचार करून करून दोघांनी मांडीचं कातडं काढलं आणि त्या कातड्याच्या चपला महात्मा बसवण्णांसाठी तयार केल्या. कातड्याच्या चपला करून हे दोघं जण पती पत्नी बसवण्णांच्याकडे गेले आणि बसवण्णांना सांगितलं की आमच्या कातड्याच्या चपला आहेत, तुम्ही पायात घाला. बसवण्णांनी त्या चपलाकडे बघितलं. ते काय कातड्याच्या चपला घालायला आजच्यासारखे ढोंगी साधू नव्हते. त्यांनी त्या चपला घेतल्या, आपल्या डोक्यावर ठेवल्या आणि डोक्यावर ठेवून त्यांना त्या परत दिल्या. त्यांना पण कळायचं बंद झालं. त्यांनी त्या चपला घेतल्या आणि आनंदाने ते घरी निघाले. आणि जाताना मधुवरस नावाचा ब्राह्मण त्यांच्या आडवा आला आणि त्यानं विचारलं की तुम्ही हे काय करताय? ते म्हटले, अहो आम्ही आमच्या मांडीच्या कातड्याच्या चपला बनवून बसवण्णांच्या पायात घालायला गेलो होतो, पण बसवण्णांनी त्या चपला पायात न घालता डोक्याला लावल्या आणि आम्हाला परत दिल्या. ते म्हटले, बरोबर आहे, बसवण्णांची काय लायकीच नाही म्हटले. आणि त्यांनी म्हटला की या चपला पायात घालण्याची माझी खरी लायकी आहे, म्हणून त्या चपला त्यानं हिसकावून घेतल्या आणि पायात घातल्या. कथा अशी आहे की त्या पायात घातल्या तेव्हा त्याला अंगाला दरदरून ताप आला, घाम सुटला आणि प्रचंड रसरसून अशा प्रकारचा ताप आल्यामुळे त्याच्या अंगाची लाही लाही व्हायला लागली. नाना प्रकारचे उपाय केले, सगळ्या वैद्यांकडे गेला, पण त्याच्यावर फरक पडला नाही. शेवटी त्या हरळ यांच्या न्हाणीची जी मोरी होती, न्हाणीला एक मोरी असते ज्याच्यातनं पाणी बाहेर येतं, जुन्या काळात न्हाणी असायची, आता घरातच बाथरूम झाल्यामुळे तो काय प्रश्न उरत नाही. तर ती जी मोरी होती त्या मोरीतलं जे आंघोळीचं हरगयाच्या पाणी येत होतं आणि त्या पाण्यामुळे जो चिखल झाला होता तो चिखल अंगाला लावल्यानंतर यांचा दाह शांत झाला. सांगायचा मुद्दा काय, हा ताप फक्त शारीरिक ताप नव्हता, जातीच्या अभिमानाचा ताप, वर्णाच्या अभिमानाचा ताप, विद्वत्तेच्या अभिमानाचा ताप, हा ताप हरळ यांच्या आणि बसवण्णांच्या प्रेम भक्तीच्या तत्वज्ञानानं उतरला आणि ते मधुवरस हे बसवण्णांचे शिष्य झाले आणि त्यांनी त्यांची मुलगी हरळय्याच्या मुलाला दिली. आणि मग त्याच्यानंतर सैराट घडलं. म्हणजे त्या दाम्पत्याला हत्तीच्या पायाला बांधून फरफटत उडून नेऊन मारण्यात आलं. सांगायचा मुद्दा काय, अशा प्रकारची क्रांती याच परिसरामध्ये, म्हणजे हा आंध्राचा प्रदेश सगळा, तेलंगणाचा, तिकडचा कर्नाटक आणि इकडचा महाराष्ट्र, या 3 प्रदेशामध्ये या परंपरांनी जे सत्व पेरलं, जे तत्व पेरलं ते या मातीमध्ये रुजलं, अंकुरलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये समाज सुधारकांची मोठी परंपरा निर्माण झाली, कवी साहित्यिकांची परंपरा निर्माण झाली. आणि या सगळ्यांवर जर संस्कार कुणाचे असतील तर ते संतांचे आहेत, चक्रधर स्वामींचे आहेत, महात्मा बसवण्णांचे आहेत. आणि या संस्कारातून आपली खरी भारतीय संस्कृती घडलेली आहे. म्हणून या भारतीय संस्कृतीबद्दल त्यातला जो आजचा काल संगत मूल्य विचार आहे तो मूल्य विचार पुढे नेण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. हे जे महाचिंतनी शिबिर आहे हे अशा प्रकारचा महासमन्वय घडवून आणणारं, 27 वर्ष अव्याहतपणे चालणारं एक महत्वाचं केंद्र आहे, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. आज या महाचिंतनी शिबिराच्या माध्यमातून बाभुळगावकर शास्त्री जो प्रयत्न करतायत तो प्रयत्न अत्यंत स्तुत्य स्वरूपाचा आहे. स्वतः एका वारकरी घरातले, पण प्रसंग विशेषाने महानुभव झाले, पण महानुभव झाल्यानंतर सुद्धा वारकरी संतांविषयीचा आदर त्यांनी कायम ठेवला. वारकरी संतांविषयी अनेक ठिकाणी लिहिलं. या दोन्ही पंथामध्ये भेदाभेद निर्माण करून या दोन्ही पंथांना एकमेकांपासून दूर करण्याचं काम जे गेली काही वर्ष चाललेलं होतं ते थांबवण्याचं काम एका अर्थाने बाभुळगावकर शास्त्रींनी केलेलं आहे. आणि म्हणून बाभुळगावकर शास्त्रींना ज्ञानोबा तुकाराम हा महाराष्ट्र शासनाचा संत साहित्याचा, वारकरी संप्रदायाचा एका अर्थाने पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान झालेला. अशा बाभुळगावकर शास्त्रींनी इथं बोलवलं आणि तुमच्याशी संवाद साधण्याची, तुम्हाला नमस्कार करण्याची, दंडवत करण्याची संधी दिली. ही खरं तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट की जसा दलित आणि सवर्णांच्या मधला सेतू या सगळ्या लोकांनी बांधला,
जसं पंथांमधला द्वेष संपवण्यासाठीचा सेतू आता या महाचिंतनी शिबिराच्या माध्यमातून बांधण्याचा प्रयत्न होतोय, जसा स्त्री पुरुष विषमतेच्या मध्ये हा सेतू बांधण्याचा प्रयत्न होतोय, तसाच हा ब्राह्मणेतर या वादामध्ये सुद्धा हा सेतू आहे. हे जे महत्वाचे सत्पुरुष या पंथातले सगळे होते ते ब्राह्मणच होते. एकनाथ महाराज ब्राह्मण होते, गोविंद प्रभू ब्राह्मण होते, महात्मा बसवण्णा ब्राह्मण असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे. हा ब्राह्मणेतर द्वेषाचा मुद्दा नाही, तर आपल्या जातीच्या अभिमानाच्या पलीकडे जाऊन व्यापक माणुसकीचा आग्रह धरणाऱ्या ह्या 3 जिवंत आणि सशक्त परंपरा आहेत, त्यांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. कविवर्य म्हणून प्रसिद्ध असलेले इंद्रजित भालेराव सर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी आता व्याख्यान होणार आहे. तर ते देखील अशा प्रकारचा प्रयत्न करतायत. ते वारकरी संतांविषयी आदराने आत्मीयतेने लिहितायत, बोलतायत आणि ते स्वतः महानुभव घरातले आहेत. तर अशी अनेक माणसं आपल्याला महाराष्ट्रभर पाहता येतील. ही सगळी माणसं एकत्र ठेवण्याचं काम या महाचिंतनी शिबिराच्या माध्यमातून होतंय. त्यांना सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.